आता सुट्टी लागून जवळजवळ आठवडा झाला आहे आणि आता शनय आणि श्लोक पण गेलेत. तर हे दोघं एवढे बोर झालेत ना, आता ह्यांनी बघा आयडिया काय काढली आहे. तर ह्यांना सिक्रेट रूम बनवायची आहे. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर यांनी अशी आयडिया करून सगळ्या चादरी, उशा, खुर्च्या, घरातलं सगळं आणून इथे मांडलं होतं. टॉवेल पण सोडले नाहीत आणि सगळं असं मांडून व्हिडिओ वगैरे काढून, का तर मम्मी काम करत होती ना, तर मम्मी व्हिडिओ काढायला विसरते म्हणून माझं काम हलकं करत होते. आणि इथे टी व्ही लावली आहे आणि छान असे बसलेले आहेत. हा शर्णवची इंटरेस्ट झालं तो तेवढ्यापुरताच खेळतो. आणि हा बघा जेवून खाऊन झालेलं, माझी पण भांडे वगैरे घासून झाली आणि हा मोबाईल घेऊन तिकडे बसलाय. आणि ह्यानी या गोष्टीचा फायदा पण घेतला बरं का. नंतर मला न विचारता मोबाईल घेऊन आतमध्ये लपून बसला होता. आणि इकडे काय माझं काम चालू होतं. 2 ऑर्डर आल्या होत्या, त्या कंप्लीट करायच्या होत्या. एक तर अगोदरच वेळ झालेला, कारण मला सामान मागवायचं होतं आणि मग ऑर्डर कंप्लीट करायची होती. सामान आल्या आल्या मला वेळ नव्हता. तर आज मला कसल्याही परिस्थितीत तर हा लॉंग हार, बुगडी आणि हा इनविजिबल लोटस नेकलेस बनवला होता मी. ते सगळं बनवून झाल्यानंतर थोडा आराम करायचा म्हटलं, तर ह्या दोघांना लागली भूक. मग ह्यांना दिलं दूध, बिस्किट आणि मी खूप दिवसांनी आवळा ज्यूस घेतला. आणि आज मी ह्याच्यात मीठ नव्हतं घातलं, फक्त आवळ्याचा ज्यूस होता, प्युअर ज्यूस. आणि मग नंतर काय ह्यांना ट्युशनला वगैरे सोडलं, घरी आली. आणि घरी आल्यानंतर आज ठरवलं होतं की फक्त पुलाव बनवायचा, व्हेज पुलाव, मसाले भातासारखा. आणि तांदूळ होते बिर्याणीचे शिल्लक, तर म्हटलं तेच तांदूळ आता आपण यूज करूया. तर सगळे मसाले वगैरे, मसाले म्हणजे मी बिर्याणीचा जो शाही मसाला असतो तो घातलेला आणि खडे मसाले थोडे घातलेले, काजू घातलेले. आणि भाज्या काय एवढ्या जास्त नव्हत्या, फ्लावर, बटाटा आणि फरसबी वगैरे. आणि सोयाबीन जरा जास्त घातलं होतं, कारण ते मुलांना आणि ह्यांना पण आवडतं. बटाटा मी 1च्या वर कधीच नाही घालत, कारण मला अजिबात बटाटा आवडत नाही भाज्यांमध्ये. तर मग नंतर गरम पाणी वगैरे घालून हे ठेवून दिलं. आणि माझं थोडंसं काम बाकी होतं, म्हणजे ज्वेलरी रेडी होती पण पॅकिंगचं वगैरे बाकी होतं, तर ते मी करायला घेतलं होतं. आणि सगळं ॲड्रेस वगैरे लिहून सगळं झालं, पण माझ्याकडे बॉक्सेसच नव्हते. जे बॉक्सेस मला पॅकिंगसाठी लागतात आणि इथे कुठे भेटतात बदलापूरमध्ये मला पण माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असतील कार्डबोर्ड बॉक्सेस कुठे भेटतात तर मला नक्की सांगा. पॅकिंग वगैरे करून घेतलं, नंतर जेवून घेतलं. त्यांना ट्युशनवरनं अगोदर घेऊन आली आणि जेवून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.